नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही नाशिकमध्ये किंवा स्पेशली अमृतधाम जत्रा हॉटेलच्या जवळ रो हाऊस घेण्याच्या प्लॅनिंगमध्ये असाल तर थांबा, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की मी तुमचे कमीत कमी 5 ते 10 लाख वाचवून देऊ शकतो। ते कसे व कुठे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार मित्रांनो, मी हर्षल चव्हाण शुभ हाऊसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो। फक्त फ्लॅट आणि रो हाऊस रो बंगलो पाहून थकले असाल ना, तुमच्यासाठी आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी पूर्ण डेव्हलप एरियामध्ये एनए प्लॉट्सचा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे। आपल्या व्ह्युअर्सची खूप डिमांड होती की एनए प्लॉट्स दाखवा म्हणून, पण जे काही प्रोजेक्ट्स येत होते ते थोडेसे आउटसाईडला होते आणि बरेच प्रोजेक्ट असे होते की ते एनए नव्हते। तर आज तुमच्यासाठी नाशिकमधील बळी महाराज मंदिराच्या जवळ मानेनगर एरियात एनए प्लॉटचा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे, जिथे तुम्हाला 63 वारापासून तर 400 वारापर्यंतचे प्लॉट्स भेटणार आहेत। चला तर पूर्ण माहिती घेऊया। मित्रांनो, कुठेही प्लॉट घेत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे त्याचे लोकेशन। आजचा जो आपला हा प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट नाशिकमधील अमृतधाम जवळील बळी महाराज मंदिरापासून फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे। आपल्या ह्या प्रोजेक्टपासून मुंबई आग्रा हायवे हा फक्त 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर येतो आणि डायरेक्ट कनेक्टिव्हिटी भेटते। सर्वात महत्त्वाची गोष्ट, बळी महाराज मंदिराच्या इथे जो नाशिकचा जो फ्लायओव्हर गेलेला आहे त्याचा एक आउट सुद्धा उतरतो। म्हणजे जर तुम्ही मुंबई पुण्याकडून जर कुठून येणार असाल आणि जर तुम्ही फ्लायओव्हरने गाडी टाकली तर तुम्ही डायरेक्ट बळी महाराज मंदिराच्या जवळ उतरू शकता। तसेच बळी महाराज मंदिराच्या जवळील राजबॅरी लिंक रोड येथील HP पेट्रोल पंपाच्या एक्झॅक्ट बॅक साईडला हा प्रोजेक्ट आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकताय, पूर्ण एरिया हा डेव्हलप झालेला आहे। तसेच ह्या प्रोजेक्ट पूर्णपणे गेटेड कम्युनिटीमध्ये प्रोजेक्ट आहे, याला सिक्युरिटी कंपाऊंड सुद्धा करून दिलेले आहेत। आपल्या प्रोजेक्टपासून KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेज हे फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसेच KK वाघ ॲग्रिकल्चर कॉलेज हे फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर भेटतं। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रोजेक्टपासून अपोलो हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, लोकमान्य हॉस्पिटल असे प्रख्यात हॉस्पिटल्स हे फक्त हार्डली 2 ते 3 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे। आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये जे प्लॉट्स आहेत त्या प्लॉटची साईज साधारणपणे 600 स्क्वेअर फीटपासून तर 3500 स्क्वेअर फीटपर्यंत आहे। तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार 1, 2, 3 प्लॉट घेऊन तुमचं बंगलोचं स्वप्न साकार करू शकताय। आपल्या या प्रोजेक्टमध्ये 9 मीटर इंटरनल रोड गेलेले आहे, म्हणजे तुम्ही प्लॉट घेतल्यानंतर कन्स्ट्रक्शन करताना तुमच्या प्लॉटिंगमधून कुठलंही कटिंग वगैरे जाणार नाही आहे। हा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट ऑलरेडी पूर्ण डेव्हलप एरियामध्ये असल्यामुळे प्लॉटच्या अगदी जवळपर्यंत स्ट्रीट लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था सर्व गोष्टी झालेल्या आहेत। प्लॉट घेतल्यानंतर आपण त्याच्यावर बांधतो ते घर, आणि घर बांधताना सर्वात महत्त्वाची गोष्ट विचार केला जातो तो वास्तुशास्त्राचा। तर आम्ही त्याचा विचार आधीच करून ठेवलेला आहे, म्हणूनच हे जे प्लॉट्स आहेत हे पूर्व पश्चिममुखी प्लॉटिंग आपण इथे काढलेले आहेत, म्हणजे तुम्हाला घर कन्स्ट्रक्शन करताना वास्तुशास्त्राचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। तर आपल्या प्रोजेक्टमध्ये जे प्लॉटची किंमत आहे त्याची सुरुवात होते 22.5 लाखापासून। तर तिथून पुढे तुम्ही जसं प्लॉट साईज घ्याल त्याप्रमाणे किंमत ही कमी जास्त होत राहील। तर चला, मी जी तुम्हाला कमिटमेंट केली होती त्या पद्धतीने तुमचे 4 ते 5 लाख कसे वाचणार आहे ते आपण समजून घेऊया। आता सर्वात महत्त्वाचा विषय ते म्हणजे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात की तुमचे 5 ते 10 लाख कसे वाचणार आहेत। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी हा जो प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे तो म्हणजे नाशिकमधील बळी महाराज मंदिर जवळील मानेनगर एरियामध्ये। ह्या एरियापासून 1 ते 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुम्ही कुठेही रो हाऊस घ्यायला जर गेले, 2 BHK रो हाऊस फक्त, तरी सुद्धा त्याची किंमत 45 लाख ते 50 लाखापासून पुढे आहे। तर तुम्ही आज माझ्याकडे फक्त 63 वाराच्या प्लॉटमध्ये जर रो हाऊस बांधण्याचा प्लॅन केला तर तुम्हाला 63 वाराचा जो प्लॉट आहे तो जातो 22.5 लाखापर्यंत, आणि त्या प्लॉटवर साधारणपणे एक तुम्ही 1100 ते 1200 स्क्वेअर फीटचं स्वतःचं रो हाऊस बांधू शकताय, आणि त्याला बांधकामाचा खर्च येईल तो म्हणजे फक्त 17 ते 18 लाख रुपये। तर तुम्हीच कॅल्क्युलेशन करा, 22.5 लाखाचा प्लॉट आणि 17-18 लाख रुपयाचं बांधकाम, तुमचे कॉस्टिंग जाते 40-41 लाखाच्या रेंजमध्ये। ते पण तुमच्या मनासारखा तुमच्या डोळ्यासमोर बांधलेला असा रो हाऊस तुम्हाला बांधून भेटेल। तर वाचले की नाही तुमचे 5 ते 10 लाख रुपये। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं 5 ते 10 लाख वाचू पण शकताय, स्वतःची जमीन घेऊन स्वतःच्या हक्काचं घर बांधू शकताय। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या प्रोजेक्टला जर व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा, मी तुम्हाला हा प्रोजेक्ट पण दाखवेल। ते माझी टीम तुम्हाला कसं कन्स्ट्रक्शन करू शकतोय, केवढा रो हाऊस बांधला जाऊ शकतो याची पूर्ण माहिती देखील देईल, आणि तुम्ही तुमचं मनातलं स्वप्नातलं घर साकार करू शकताय। जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर नक्की करा, आणि तुमच्या अशा त्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा
की जे नाशिकमध्ये रो हाऊस घेण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहात. थँक्यू.